नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव महानगरपालिकेचे सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक बुधवारी अर्थ व कर स्थायी समितीच्या अध्यक्षा रेखा हुगार यांनी महापालिकेच्या सभागृहात सादर केले. सुमारे 442 कोटी 54 लाख 51 हजार रुपयांचा महसूल अपेक्षित असून 44 कोटी 16 लाख 32 हजार रुपयांचा खर्च आणि 92 लाख 32 हजार रुपयांची शिल्लक दर्शवणारे अंदाजपत्रक मांडण्यात आले. तसेच खुल्या जागांमधून 1 कोटी 10 लाख रुपयांचा महसूल वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अंदाजपत्रक सादर करण्यापूर्वी 27 जानेवारी रोजी विविध संघटना व संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन सूचना मागवण्यात आल्या होत्या आणि अर्थ व कर स्थायी समितीच्या बैठकीत त्यास तात्पुरती मंजुरी देण्यात आली होती. महापौर मंगेश पवार यांच्या हस्ते अंदाजपत्रक पुस्तकाचे अनावरण करण्यात आले आणि अध्यक्षा हुगार यांनी त्यानंतर अंदाजपत्रकाचे वाचन केले. स्वच्छ व सुंदर बेळगावाच्या उद्देशाने तसेच ज्येष्ठ नागरिक, अनुसूचित जाती जमाती, दिव्यांग आणि इतर घटकांसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तर सत्ताधारी गटाने अंदाजपत्रकाचे स्वागत केले असून विरोधी गटाने यावर नाराजी व्यक्त केल्याचे समजते. बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील MK हुबळी परिसरामध्ये 2 तरुणांनी दुचाकीवर केक ठेवून तलवारीने कापत वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक के रामराजन यांनी या कारवाईची माहिती दिली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरील HP कंपनीच्या पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली असून झैद नूर अहमद संदी हा तरुण यामाहा R15 दुचाकीवर आला आणि 5 केक होंडा शाईन दुचाकीवर ठेवून तलवारीने कापल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून आले. संबंधित व्हिडिओ रेहान या व्यक्तीने इंस्टाग्रामवर अपलोड केला होता आणि तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. सार्वजनिक ठिकाणी धारदार शस्त्राचा वापर करून अशा प्रकारे कार्यक्रम साजरे करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल आणि भविष्यात दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नाही असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिला. सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी संकेश्वर पोलीस ठाणे हद्दीमध्ये दत्तात्रेय हे आपल्या मित्रासह स्कूटीवरून कल्याण मंटपातून घरी जात असताना ऑल्टो कारमधून आलेल्या काही जणांनी त्यांचा रस्ता अडवून त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये त्यांच्या मानेला व हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या 24 तासात 7 जणांना अटक केली असून आणखी 2घांचा शोध सुरू असल्याची माहिती बेळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक के रामराजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. सुनील पांडव, सूरज वैद्य यांच्यासह इतर आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून काही आरोपी समीर यांच्या फार्म हाऊसवर थांबले होते अशी माहिती तपासातून समोर आली आहे. दत्तात्रेय हे RSSचे तालुका कार्यवाह असून या घटनेमागे राजकीय वैराचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच त्यांच्यावर यापूर्वी खून व दरोडा प्रकरणे दाखल असल्याची माहितीही समोर आली आहे. बेळगाव शहरातील काँग्रेस रोड मराठा कॉलनीजवळील गतिरोधक अखेर जीवघेणा ठरला आहे. रविवारी या ठिकाणी झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या सरिता राजाराम कालकुंद्रीकर वय 64 यांचे गुरुवारी उपचारादरम्यान निधन झाले. अपघातात गतिरोधकावर कोणतेही चिन्हांकित मार्किंग, रिफ्लेक्टर किंवा चेतावणी फलक नसल्यानं दुचाकीला जोराचा धक्का बसला आणि सरिता या रस्त्यावर कोसळल्या. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या धोकादायक गतिरोधकावर दररोज 2 ते 4 दुचाकी अपघात होत आहेत आणि यापूर्वी अनेकदा प्रशासनाकडे इशारे दिले गेले होते. वारंवार माध्यमांद्वारे जागरूकता निर्माण करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने नागरिकातून रोष व्यक्त होत आहे. बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाच्या CAR युनिटमध्ये RSI म्हणून कार्यरत असलेले संगमेश S. अणी यांनी श्रीलंकेतील कोलंबो येथे झालेल्या प्रतिष्ठित आयर्नमॅन 70.3 स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत पोलीस दलाची मान उंचावली आहे. शनिवार रोजी पार पडलेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये मुसळधार पावसातही त्यांनी जिद्दीने सहभाग नोंदवला. 90 किलोमीटर सायकलिंग त्यांनी 2 तास 51 मिनिटात तर 21 किलोमीटर धावणे 2 तास 15 मिनिटात पूर्ण केले. एकूण 5 तास 9 मिनिटात स्पर्धा पूर्ण करत त्यांनी शारीरिक आणि मानसिक ताकदीचे प्रभावी प्रदर्शन घडवले. त्यांच्या या यशाबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे, उपायुक्त नारायण भरमणी यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये उत्पादन शुल्क कायद्यान्वये कारवाई करत एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. बुधवार दिनांक 25 रोजी सातेरी महादेव ओवळकर वय 46 हा राजहंसगड गावाच्या हद्दीमध्ये रस्त्याच्या कडेला बसून सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीररित्या मद्यपान करताना आढळून आला. सार्वजनिक ठिकाणी मद्यपानास मनाई असतानाही तो मद्यप्राशन करत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. लागलीच बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे PSI लक्कप्पा जोडट्टी आणि त्यांच्या पथकाने तात्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. आरोपी विरुद्ध बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. कित्तूर येथे शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी हिरे नंदीहळ्ळी सांगोळी रस्त्यावरील ज्वारीच्या शेतात 4-5 दिवसांपूर्वींचा मृतदेह आढळला होता, ज्याचा उलगडा कित्तूर पोलिसांनी केला आहे. मृत व्यक्तीचे नाव कलमेश वय 45 असं असून ही माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक के रामराजन यांनी दिली. तपासात समोर आलं आहे की जमिनीच्या व्यवहारावरून सुमारे 9 लाख रुपयांच्या करारातून वाद निर्माण झाला होता. 16 फेब्रुवारी रोजी दारू पिण्यास नेऊन गळा आवळून खून केल्याचा आरोप असून मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा बनाव करण्याचा प्रयत्नही करण्यात आलाय. या प्रकरणी महेश अंबन्ना आणि मृताची पत्नी कस्तुरी यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. खादरवाडी येथील मराठा मंडळ इंग्लिश मीडियम शाळेची विद्यार्थिनी संस्कृती माळवी हिची 28 फेब्रुवारी 2026 पासून बेंगळूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय फ्री रोप स्किपिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशासाठी तिला शाळेचे क्रीडा प्रशिक्षक अतुल शिरोळे तसेच मुख्याध्यापिका वनश्री नायर यांचे मार्गदर्शन लाभत असून तिच्या या निवडीमुळे शाळा व परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. संस्कृती ही खादरवाडी येथील शेतकरी संघटनेचे प्रमुख नेते अरुण भरमांना माळवी यांची कन्या आहे. तिच्या या यशाबद्दल विविध स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. बेळगाव शहरातल्या उद्यमबाग परिसरात पोलिसांनी गुरुवार दिनांक 26 रोजी बेकायदेशीररित्या दारू विक्री करणाऱ्या एका संशयिताला ताब्यात घेत कारवाई केली. पोलिसांच्या माहितीनुसार परमेश्वर देवप्पा नायक वय 50 हा उद्यमबाग रोडवरील अरुण इंजिनिअरिंग फॅक्टरी समोर पॅरामाउंट हॉटेलकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर विविध ब्रँडची दारू अवैधरित्या विक्री करताना आढळला. त्याच्या ताब्यातून 16 दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून सुमारे 12 लिटर अवैध दारूसह 4,760 रुपयांचा मुद्देमाल आणि 3,550 रुपये रोख रक्कम असा एकूण माल हस्तगत केला. सदर कारवाई उद्यमबाग पोलीस ठाण्याचे PSI किरण होनकट्टी आणि त्यांच्या पथकाने केली. एक T20 क्रिकेट आहे ना, मला जाम आवडतं, पण माझे पैसे इन्व्हेस्ट करताना मात्र मी गेल नाही तर गावस्करच बनतो. FD मध्ये नेहमी इन्व्हेस्ट करतो, कारण FD आहे तर स्टेडी आहे. लोकमान्य FD सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य FD आहे तर स्टेडी आहे. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी शहरातल्या माळी गल्ली येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळा क्रमांक 4 तसेच उर्दू प्राथमिक शाळा क्रमांक 2 व सरकारी कन्नड प्राथमिक शाळा येथे दुरुस्ती कामांचे निरीक्षण केले आणि शाळांच्या एकूण पायाभूत सुविधा तपासल्या. या दौऱ्यामध्ये त्यांनी वर्गखोल्या, छत, स्वच्छतागृह आणि मूलभूत सोयी सुविधांची स्थिती पाहिली. तसेच शाळा परिसरातील प्रवेशद्वारे, जलनिस्तारण व्यवस्था आणि सुरक्षा उपायांचा आढावा घेतला. यावेळी आमदारांनी शाळांच्या शैक्षणिक सुविधांबरोबरच आसपासच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्याचा आपला निर्धार व्यक्त केला आणि दुरुस्ती कामे वेळेत पूर्ण करण्यास संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक प्रकरणातील खटला क्रमांक 126ची बुधवारी द्वितीय JMFC न्यायालयात सुनावणी पार पडली, ज्यामध्ये 24 पैकी 19 संशयित उपस्थित राहिल्याने त्यांचे जबाब नोंदवण्यात आले. फलक हटवल्यानंतर गावात उद्रेक झाल्याने बेळगाव ग्रामीण पोलिसांनी त्यांच्यावर 7 वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. त्यापैकी 5 खटल्यात सर्वांची निर्दोष मुक्तता झाली असून उर्वरित 2 खटल्यांची सुनावणी सुरू आहे. या खटल्यामध्ये वारंवार गैरहजर राहिल्याने परशुराम कुंडेकर, गणेश उर्फ तांबडा पाटील, जयंत पाटील सातेरी बेळवटकर आणि रामचंद्र बागेवाडी यांना वगळण्यात आलं असून सध्या 19 जणांविरुद्ध सुनावणी सुरू आहे. पुढील सुनावणी 7 मार्च रोजी होणार असून त्या दिवशी बचाव पक्ष आणि सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात येणार आहे. या प्रकरणात बचाव पक्षातर्फे ॲडव्होकेट श्यामसुंदर पत्तार, ॲडव्होकेट श्याम पाटील आणि ॲडव्होकेट हेमराज बेन्सनावर हे काम पाहत आहेत.
बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी एल&टी या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत प्रलंबित कामांची स्थिती आणि प्रकल्प पूर्ण होण्यास झालेल्या उशिराचा आढावा घेतला. बैठकीत त्यांनी कामाच्या मंद गतीमागील कारणांचा अभ्यास करण्यावर भर दिला आणि त्वरित सुधारात्मक उपाय अंमलात आणण्याचे निर्देश दिले. आमदारांनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या गतीबाबत चिंता व्यक्त करत सार्वजनिक पायाभूत सुविधांवर काम वेळेत पूर्ण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रलंबित कामे त्वरित पूर्ण करण्यास आणि दर्जेदार काम सुनिश्चित करण्याचे आदेश दिले. आमदार आसिफ सेठ यांनी शहरातील किल्ला तलाव येथे सुरू असलेल्या विकास कामांचे निरीक्षण केले. यावेळी त्यांनी प्रकल्पाची प्रगती पाहिली आणि कामाचा दर्जा व गती तपासली. त्यांनी योग्य पद्धतीने पाणी निचरा व्यवस्था आणि तलाव परिसर सुधारण्याचे निर्देश दिले, जे पर्यावरणासह स्थानिक नागरिकांसाठीही फायदेशीर ठरेल. संबंधित अधिकाऱ्यांना कामाची गुणवत्ता राखण्यास आणि प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनानिमित्त राजहंसगड येथून मराठी सन्मान यात्रेला प्रारंभ करून येळ्ळूर येथे जाहीर सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी समाज माध्यमांसह येळ्ळूर, सुळगा, राजहंसगड, धामणे, हट्टी आदी सीमाभागामध्ये व्यापक जनजागृती करण्यात आली होती. तसेच लेखक दिग्दर्शक नंदकुमार गोरले यांची उपस्थिती अपेक्षित होती. दरम्यान समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांचे वडील विक्रांत शेळके यांचे 24 फेब्रुवारी रोजी आकस्मिक निधन झाल्याने कार्यकर्त्यांशी चर्चा करून नियोजित बाईक रॅली व जाहीर सभा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता ही मराठी सन्मान यात्रा पुढील महिन्यातील रविवार दिनांक 15 मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. तथापि 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता राजहंसगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मराठी भाषा दिन साजरा करण्यात येणार असून मराठी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. कालमणी तालुका खानापूर येथे मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घराची कडी तोडून घरातील तिजोरी व कपाटातील रोख रक्कम व मौल्यवान वस्तू लंपास केल्या. पिरणवाडी येथे वास्तव्यास असलेल्या कणकुंबी हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील चिगुळकर यांच्या घरातून 20,000 रुपये रोख तसेच सीसीटीव्ही यंत्रणेचा DVR चोरीस गेला आहे. चोरीची माहिती मिळताच जांबोटी आउटपोस्टच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन खानापूर पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाठवले, ज्यांनी चोरट्यांचा माग घेण्याचा प्रयत्न केला. तज्ज्ञांच्या मते चोरी करणारे चोरटे सराईत असून मास्क आणि मॉन्ट मोजे घातलेले होते. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांकडून त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. वर्षातील पहिल्याच अवकाळी पावसाने सीमा भागातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. अथणी तालुक्यातील बाळीगेरी, गुंडेवाडी, अडहळ्ळी आणि कोहळी परिसरामध्ये अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेकडो एकरांवरील द्राक्षबागा जमीनदोस्त केल्या. काढणीच्या टप्प्यावर असलेल्या द्राक्षांवर गारांचा तडाखा बसल्यानं फळे तुटून खाली पडली, तर अनेक ठिकाणी द्राक्षांचे घड फुटल्याने बाजारात विक्री योग्य राहिले नाही. जोरदार वाऱ्यामुळे ऊसाचे पीकही आडवे झाले असून आधीच वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले. पीडित शेतकऱ्याने कृषी विभाग व महसूल प्रशासनाला तातडीने पंचनामा करून शासनाकडून योग्य नुकसान भरपाई जाहीर करण्याची मागणी केली आहे. कागवाड तालुक्यातील मोळवाड गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत स्वतःच्या गायी, म्हशी, शेळ्या विकून तसेच कर्ज घेऊन सुमारे 1 कोटी रुपयांचा निधी उभारला आहे, ज्यातून पाण्यामुळे क्षारपड झालेल्या जमिनींचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या प्रतिनिधींना अनेकदा मदतीची विनंती केली होती, परंतु कोणतीही मदत मिळालेली नाही. 60 शेतकऱ्यांनी स्वतःच्या कष्टाने आणि कर्जातून सुमारे 60 एकर जमिनींसाठी योजना राबवली असून 7,000 मीटर लांबीची व 20 फूट खोल चर खोदून 8 इंची पाईप टाकण्यात आली आहे. यासाठी सुमारे 30 लाख रुपये खर्च झाले असून अल्ट्रा जिओरिफ पाईपसाठी 65 एकर क्षेत्रामध्ये 60 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शेतकरी नेते राजू पटेल, राजू सुंदोळी, प्रशांत सुंदोळी, सचिन निगनुरे, सतीश बिरादार आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.